जर तुम्ही धबधब्यावर येता आणि पोहायचा वगैरे किंवा विचार आहे तर हा स्पॉट आहे एकदम ही धबधब्याच्या एकदम जवळ. तर इथे तुम्ही भिजू शकता आणि एन्जॉय करू शकता पाण्याला. तर नमस्कार फॅमिली, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर भरपूर दिवसानंतर हा व्लॉग, मागचे काही व्लॉग्स 3-4 मी अपलोड केलेत तर त्याला आले चांगले व्ह्यूज, लाईक्स. तर हा एक नवीन व्लॉग आपला की जो की आहे पावसा रिलेटेड. मी लास्ट इयर पण त्या ठिकाणी गेलो होतो, जसं की बोललो होतो की हिडन स्पॉट आहे आपल्या उरणमध्ये. तर बहुतेक उरणच्या लोकांना माहिती असेलच, बट ज्यांना नाही माहिती की ज्यांच्यासाठी अजून ती प्लेस किंवा ती जागा नवीन आहे तर त्यांच्यासाठी व्लॉग आहे. आणि आपल्या सर्व मेंबर्ससाठीच किंवा सर्व फॅमिलीचे मेंबर्स आहेत, सर्व सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठीच. तर आता मी चाललो आहे भवऱ्यामध्ये, फणसवाडीमध्ये जो आपला धबधबा आहे, उरणची सिक्रेट जागा किंवा आमची लहानपणापासूनच सिक्रेट जागा. आणि भरपूर आमचे लहानपणीचे दिवस तिथं गेलेत विऱ्यावरती, आम्ही विरास बोलतो त्याला. तर पाऊस म्हणला की पहिला आपल्या समोर येतो तो म्हणजे धबधबा. आणि ते कुठे स्पॉट्स आहेत तर मग लोणावळा साईडला जायला आपण नेहमी बघतो, किंवा तामिनी घाट झालं किंवा तसे हिल स्टेशन्स आहेत. बट आपल्या उरणमध्ये पण आणि आपल्या जवळच चांगली अशी प्लेस आहे आणि अनएक्सप्लोर्ड आहे. आणि ट्रेकिंगची तर गरज नाही, कारण का बाकीचे तुम्ही बघितलं असाल व्हिडिओज, कारण का आता रील्स भरपूर चालतातच किंवा व्लॉग्स पण येतात यूट्यूबवरती. तर ट्रेक करावा लागतो. तर आपल्या या प्लेसला हार्डली 2 मिनटाचा फक्त ट्रेक आहे. तो पण ट्रेक म्हणजे काय, नॉर्मल चालायचं आहे फक्त आपल्याला, असा डिफिकल्ट असा ट्रेक वगैरे काहीच नाही आहे. आणि खूप सेफ प्लेस आहे. जर आपण आपल्या लिमिट्समध्ये राहिलो तर आपल्यासाठी भरपूर सेफ आहे. मी लास्ट व्लॉगमध्ये पण चांगला एक्सप्लेन केलंच होता की त्या धबधब्याखाली फक्त आपण त्या धबधब्याला बघायला जा किंवा त्याची मजा घ्यायला जा, तिथे उतरू नका वगैरे. तर यावेळी पण काहीच असंच असेल, कारण का पाऊस भरपूर झाला आहे. आणि लास्ट टाईम पण पाऊस भरपूर झाला होता, तेव्हा पण धबधब्याचा जो रुद्र अवतार होता तो तेव्हा मी कॅप्चर करू शकलो नाही. बट आता होप की भरपूर धबधबा वाहतो आहे, कारण का काल पण पाऊस झाला आणि आता पण मी शूट करतो मी कारमध्ये बसून, तर आता पण भरपूर पाऊस बाहेर चालूच आहे कंटिन्यू. तर आता मी इथून निघतो आहे. तर मी कंप्लीट रूट सांगणार आहे की जर उरणच्या बाहेरून आपण येता तर उरणमध्ये आपल्याला 4 फाट्यावर आलात किंवा रेल्वेने येत असाल तर मग एक सर्वांसाठीच उरणकरांसाठी माहिती असलेला स्पॉट तो म्हणजे वैष्णवी हॉटेल. तर तुम्हाला वैष्णवी हॉटेलच्या रोडला यायचं आहे आणि वैष्णवी हॉटेलचं बोलून स्ट्रेट जायचं आहे मोरा साईडला. आणि मोरा रोडला का तुम्ही गेलात तर तिथे कोणालाही विचारलात जर तर कोणी सांगेल भवरा गाव कुठं आहे तो. आणि भवऱ्यात तुम्ही एकदा आलात की लेफ्ट साईडला, तुमच्या रोडच्या लेफ्ट साईडला एक मोठासा तलाव लागतो. तलावाच्या बाजूलाच आमचा बजरंगबलीचं मंदिर आहे. तर तिथे आता तुम्ही ट्रेकला जर आलात किंवा धबधब्यावर जालच तर मग बजरंगबलीच्या मंदिरामध्ये नक्की जा, बजरंगबलीचं दर्शन घ्या. आणि तिथून थोडा 1-2 मिनटाच्या अंतरावर गेलात की एक लेफ्ट टर्न आहे. मी रूट दाखवीनच, तरी पण एक सांगतोय की हनुमान मंदिराजवळ आलात का तिथेही तुम्ही कोणाला विचारलात आजूबाजूला की विरा कुठे आहे किंवा धबधबा कुठे आहे तर कोणी तुम्हाला सांगेल. तर आता मी निघतो इथून, पाऊस भरपूरच आहे बाहेर. एक मी अमरेला कॅरी केला आहे माझ्यासोबत. तर बघूया धबधब्याचा जो रुद्र अवतार होता तो मला जो कॅच करायचा आहे कॅमेरामध्ये. आणि आता लास्ट टाईम तर मोबाईलने शूट केला होता आपल्या गिम्बलनी, आता आपला आहे गोप्रो, तर मी हा व्लॉग गोप्रोने शूट करतोय. तर चला मग निघूया. तर जसं मी बोलत होतो की हा आहे समोर वैष्णवी हॉटेल की जो मेन लँडमार्क आहे. म्हणजे तुम्ही उरणच्या बाहेरून कुठेही आलात तर तुम्ही वैष्णवी हॉटेल कुठे आहे तो पहिला तर विचारा. आणि मग इथून तुम्हाला जायचं आहे मोरा रोडला. तर हा समोरच आहे मोरा रोड. इथून आपल्याला जायचं स्ट्रेट 2 किलोमीटर्स. आता मी ड्राईव्ह करतोय त्यामुळे व्हिडिओ मी थांबूनच ऑन करीन. इथून तुम्ही स्ट्रेट चाला, मी जसं कंटिन्यू राहाच व्लॉगमध्ये पूर्ण. बट आता मी जो मेन लँडमार्क पुढचा आहे, एक लँडमार्क तर आपला झाला, पुढचा लँडमार्क जो आहे आपला तो म्हणजे भवऱ्यातला तला आणि त्यानंतर मग आमच्या फणसवाडीतला बजरंगबलीचा मंदिर. तर आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ आलेलो आहे. तर हा समोर आहे भवऱ्यातला तलाव, जसं मी बोलत होतो. तर हा आहे समोर तला, दिसत असेल तुम्हाला बाजूलाच. तर हा आहे तला आणि तल्याच्या जवळच एकदम आलात की
बजरंगबलीचा हा मंदिर. तर समोर आहे आमचं बजरंगबलीचं मंदिर. इथं पाया पडून नक्की पुढे जा. तर देवळाकडनं चालत चालत समोर आला की समोरच आहे आपला रस्ता विर्यावर जायचा. का तिला पण घेते आहे. इथून लेफ्ट घेऊन इथून सरळला आपला छोटासा ट्रेक स्टार्ट होते. आमची विहीर जुनी फुल भरली आहे. तर इथून आपला छोटासा ट्रेक पदांची मारली ना. तर इथून थोडासा कच्चा रस्ता आहे आणि विहिरीचं पाणी तुम्ही वाहता बघत असालच. आणि तसं मी बोलतो कारमध्ये एवढा पण रुद्रावतार नाही विहिरीचा. समोर दिसते आपला धबधबा. तर समोरच आहे आपला धबधबा आणि किती फोर्सने वाहते तो बघा. लास्ट टाइम थोडा कमी होता लास्ट व्लॉगमध्ये. तर जुन्या मेमरीज परत सगळ्या ताज्या झाल्यात. एवढी मोठी ती स्पेस आपली. कोणतरी बाहेरची पोरं आलीच खेळायला. बघू शकता किती पॉवरफुल धबधबा आहे. मी एक्सपेक्ट करत होतो थोडा अजून असेल पण अजून नाही. तर आपण समोरच्या साईडनी जाऊया थोडंसं जवळ. देवळाचं वाट लावून ठेवली यांची. कोण नाही. तर धबधब्याच्या प्रेशरचा आवाज तुम्हाला येतच असेल. तर त्यावेळी भरपूर दगडी पण पडलीत. तर जसा मी मागे पण बोलत होतो फ्लो भरपूर आहे. त्यामुळे धबधब्याखाली कोणी अजिबात जर आलात तर पक्का जाऊ नका. एवढा प्रॉमिस करा व्लॉग बघतानाच. लांबून असा व्ह्यू आपल्या धबधब्याचा. मस्तपैकी ग्रीनरी झाली आहे. तर छोटीशी पार्टी करायचा तुमचा प्लॅन असेल तर एक बेस्ट प्लेस आहे. सिक्रेट एकदम आपल्या उरणची. तर नक्की प्लेसला व्हिजिट करा. आणि जसं मी मागाशी पण बोललो किंवा लास्ट व्लॉगमध्ये बोलताच आहे की धबधब्याखाली जाऊ नका. धबधब्याच्या लांबच राहा कारण का रिस्की आहे खूप. जसं मी जवळनं तुम्हाला दाखवला की भरपूर दगडी पडलीत आणि चान्सेस आहेत कारण का सगळं दगडं झाली लूज वरती आणि लूज असल्यामुळे पडायचे चान्सेस आहेत. आणि आवर्जून सांगावं म्हणजे लास्ट इयरच एक मुलगा बारीक मुलगा वारला होता दगड पडून. त्याच्या डोक्यामध्ये दगड पडला होता बारका. तर मग अशी काय घटना व्हायला नको. आम्ही तर केअरफुली असतोच किंवा गावातले आहेत लोक ती पण केअरफुली असतात. का सर्वांना माहितीच आहे ही गोष्ट. बट तुम्ही जर व्लॉग बघून बाहेरून येता आणि कोणाला सजेस्ट करता तर हा सजेशन नक्की द्या की धबधब्याखाली जाऊ नका. लांबनच व्ह्यू एन्जॉय करा. तसा करता मी एन्जॉय करतो आहे. आम्ही तर भरपूर जायचो बट आता ती तो इन्सिडेंट झाला तिथपासून आम्ही पण अवॉइडच करतो आहे. फक्त लांबून असं मस्त लहानपणाच्या मेमरीज या परत जागायसाठी इथे येतो. तर एक फॅमिली आहे तिथे जे धबधब्याखाली आहेत आणि बाहेरचे दिसतात. तर मी तिकडे जातो आहे. त्यांना सांगतो पटला तर ठीक आहे नाहीतर मग त्यांची इच्छा. तर फायनली व्लॉग आता एंडला आलो आहे आणि आमची गँग सगळी एक एक करून आले. या साईडला अशी या म्हणजे आपला एक्सपिरियन्स चांगला येईल. आपली गँग
लहानपणीचे दिवस सर्वांनाच आम्हाला आठवलेत विड्यावर येऊन, कारण का भरपूर टाईम आम्ही इथं स्पेंड केला आहे सर्वांनीच. तर सर्वांना आमचे दिवस जुने दरवर्षी येतोच, बट दरवेळी आलो का ते आम्हाला आमचे दिवस आठवतातच. तर छोटीशी एक फॅमिली होती, त्यांना आम्ही बोललो पण, आणि ते आता बघत असाल तर मागे या साईडला गेलेले आहेत. तर असं तेच प्रेमाने सांगून समजलं का सर्व ऐकतात. तर व्लॉगमध्ये आपल्या मी पुन्हा सर्वांना विनंती करतो की आपल्या धबधब्यावर विड्यावर नक्की या सर्वांनी, आणि असंच लांबून एन्जॉय करा. आणि साईडला थोडासा आपल्याला जर भिजायचं असेल तर बसायला जागा आहे, तर तिथे नक्की बसा, पण या मेन धबधब्याखाली जाऊ नका, कारण का रिस्की आहे. तर असाच मनसून एन्जॉय करा. आणि आता आम्ही आमचे दिवस पुन्हा आठवतो आहे किंवा रिलीव्ह करतो आहे. तर भेटूया असाच पुढच्या व्लॉगमध्ये. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्लॉग, आणि आपल्या या उरणच्या हिडन स्पॉटला नक्की व्हिजिट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.